बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खडक सगळीकडे आहेत, जमिनीखाली, जमिनीच्या वर आणि अगदी आपल्या समुद्रांच्या तळांशी सुद्धा. पण हे खडक येतात तरी कुठून? ते कशापासून बनलेत? जर खडक बोलू शकले तर आपल्याला कितीतरी रहस्य ते सांगतील. ऐकूया ही गोष्ट, खडकांची रहस्य. ओरिजिनल स्टोरी द सिक्रेट्स ऑफ रॉक्स बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे सुची गोविंदराजन, चित्रांकन शिवम चौधरी, मराठीत अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर, गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. ऐकूया गोष्ट, खडकांची रहस्य. डॅन. फुलांनी बहरलेल्या बागेत एक प्रचंड खडक शांतपणे पहुडलेला आहे. लोक त्याच्या अंगावर चढतात तेव्हा तो शांतच असतो. लोक त्याच्यावर सहली काढतात तेव्हाही तो शांत असतो. बंगळुरूमधल्या लालबागमध्ये हा खडक आहे. 3 अब्ज वर्ष जुना खडक आहे हा. म्हणजे तो या बागेहून, या शहराहून आणि अगदी डायनॉसॉर्सहून सुद्धा जुना आहे. लालबागमधल्या या खडकासारखेच सगळे खडक प्राणी आणि वनस्पतींप्रमाणे निसर्गाचा एक भागच आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर, नद्यांच्या काठांवर, जंगलामध्ये, पर्वताच्या माथ्यांवर सगळीकडे हजारो लाखो खडक आहेत. काही खडक इतके छोटे असतात की ते आपल्या तळहातावर मावतात, तर काही इतके प्रचंड की त्यावर आपण चढू शकतो. खडक कठीण किंवा ठिसूळ असू शकतात. ते खडबडीत किंवा गुळगुळीत असू शकतात. काही चकाकणारे तर काही फिकट रंगाचे असू शकतात. काही नक्षीदार तर काही साधेसुधे असू शकतात. ठिसूळ म्हणजे सॉफ्ट, चकाकणारे म्हणजे शायनी, खडबडीत म्हणजे रफ आणि नक्षीदार म्हणजे ज्याच्यावर काहीतरी पॅटर्न्स केलेले आहेत, डिझाईन. भूगर्भशास्त्रज्ञ म्हणजेच जिओलॉजिस्ट्स, तर भूगर्भशास्त्रज्ञ म्हणजे खडक आणि त्यांच्या वेगवेगळ्या रहस्यांचा अभ्यास करणारे वैज्ञानिक. यातील काही रहस्य या पुस्तकामध्ये आपण पुढे उलगडणार आहोत. पहिलं रहस्य, खडक सर्वत्र आहेत. पृथ्वी हा खडकाळ ग्रह आहे. आपल्या पायांखाली सगळा खडकच आहे. खडक काही खनिजांच्या मिश्रणाने बनलेले असतात. अगदी माती आणि वाळू तयार होते ती सुद्धा खडकांच्या कणांची बारीक पूड आणि इतर नैसर्गिक पदार्थांपासूनच. नद्या, समुद्र आणि महासागरांच्या तळाशीही खडक आहेतच. आता आपण पृथ्वीचे खडकाळ स्तर पाहूया, म्हणजे लेयर्स बघूया. सर्वात वर आहे ते भूकवच, ज्यावर आपण राहतो. तो आहे खडकांचा घट्ट स्तर. त्याच्यानंतर आहे भूआवरण, सर्वात जास्त जाड घट्ट स्तर, पण याचा काही भाग वितळून वाहू शकतो. त्यानंतर आहे बाहेरचा गाभा, लोहापासून म्हणजे आयनपासून बनलेला उष्ण द्रवरूप स्तर. आणि सर्वात आतला गाभा, लोहाचा जड घट्ट उष्ण गोळा. दुसरं रहस्य, खडक हलू आणि वितळू शकतात. भूपृष्ठाच्या आत आणि बाहेर खडकांची सतत हालचाल होत असते. काही वेळा भूकवचातले आणि भूआवरणातले खडक उष्णता आणि दाबामुळे वितळतात. मग त्यांचं रूपांतर शिलारस नावाच्या उष्ण द्रवात होतं. ज्वालामुखीच्या रूपाने जेव्हा हा तप्त शिलारस भूकवचातून बाहेर येतो तेव्हा त्याला लाव्हारस म्हणतात. भूपृष्ठाच्या जवळ टेक्टॉनिक प्लेट्स या नावाच्या महाकाय खडकाळ चकत्या संथपणे हलत असतात. जेव्हा त्या एकमेकींवरून घसरतात किंवा पडतात तेव्हा भूकंप होतात. जेव्हा त्या परस्परांवर आदळतात तेव्हा पर्वतांची निर्मिती होते. पण हे घडायला हजारो वर्षांचा कालावधी लागतो. तिसरं रहस्य, खडक 3 प्रकारचे असतात. खडक अनेक रंगांचे, विविध आकारांचे आणि लहान मोठे असतात. मात्र ते कसे निर्माण झाले आहेत यावरून भूगर्भशास्त्रज्ञ त्यांची 3 प्रकारात विभागणी करतात. जेव्हा शिलारस किंवा लाव्हारस थंड होतो तेव्हा अग्निजन्य खडक तयार होतात. अग्निजन्य खडक म्हणजेच इग्नियस रॉक्स. ग्रॅनाइट हा घरात किंवा इमारतींच्या बांधकामात वापरला जाणारा अग्निजन्य खडक आहे. बघा, शिलारस थेट तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. हो. खडकांचे बारीक तुकडे
खनिज, वाळू आणि इतर नैसर्गिक पदार्थांचे एकावर एक थर साठत जातात तेव्हा गाळाचे खडक तयार होतात, म्हणजेच सेडिमेंटरी रॉक्स. वर्षानुवर्ष त्यावर दाब पडून हे थर एकजीव होतात आणि नवे खडक तयार होतात. वाळू आणि इतर खनिज यांचे थर एकत्र येऊन वाळूचा खडक निर्माण होतो, म्हणजेच सँडस्टोन. उथळ पाण्यात प्राण्यांच्या शरीरांच्या कवचांचे बारीक तुकडे, हाडं आणि प्रवाळ यांचे एकावर एक थर साचून चुनखडीचा खडक तयार होतो. प्रवाळ म्हणजेच कोरल, चुनखडीचा खडक म्हणजेच लाईमस्टोन. रूपांतरित खडक म्हणजे 2 आयुष्य असणारे खडक. त्यांची सुरुवात होते ती अग्निजन्य किंवा गाळाचे खडक म्हणून, किंवा काही वेळा तर रूपांतरित खडक म्हणूनही. रूपांतरित म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक्स. नंतर उष्णता, दाब किंवा रासायनिक क्रियेमुळे त्यांचं रूपांतर पूर्णपणे नव्या खडकांमध्ये होतं. संगमरवराची निर्मिती होते. संगमरवर म्हणजेच मार्बल. ती चुनखडीच्या दगडापासून म्हणजेच गाळाच्या खडकापासून. उष्णता आणि दाबामुळे चुनखडीच्या दगडाचं रूपांतर संगमरवरात होतं. रहस्य 4. खडक कालमापन करू शकतात. आपला हा ग्रह किती वर्षांचा आहे हे शोधणं सोपं नाही आहे, पण या कामी खडकांची मदत होऊ शकते. पृथ्वी सुमारे 4.54 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली असावी असा भूगर्भशास्त्रज्ञांचा आत्ताचा अंदाज आहे. रहस्य 5. खडक प्राचीन जीवनाच्या स्मृती जतन करतात. जुन्या खडकांमध्ये अनेकदा प्राचीन प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष आढळतात. डायनॉसॉरचा सांगाडा, शिंपल्याचा साचा, एकेकाळच्या महाकाय हत्तीचा पाऊल ठसा, पानाचा आकृतिबंध वगैरे वगैरे. अशा अवशेषांना जीवाश्म म्हणजेच फॉसिल्स असं म्हणतात. मृत वनस्पती किंवा प्राणी जेव्हा माती, वाळू अथवा इतर नैसर्गिक पदार्थांनी आच्छादले जातात, म्हणजे कव्हर होतात ना, तेव्हा हे जीवाश्म तयार होतात. हे सगळे पदार्थ खडकांमध्ये दाबले जातात. तेव्हा एखाद्या घट्ट पेटीत राहावेत ना, तसे ते खडकांमध्ये टिकून राहतात. पृथ्वीवरचं जीवन कसं उत्क्रांत होत गेलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जीवाश्मांची मदत होते. रहस्य 6. खडकांमध्ये सतत बदल होत असतात. खडकांचे तुकडे होतात आणि ते एकमेकांवर साठून त्यांचे ढीग तयार होतात. काही खडकांपासून नवे खडक तयार होतात, काही वितळतात. त्यांच्यापासून वाळू, माती आणि समुद्रांचा तळ या गोष्टी तयार होतात. पण हे सगळं अत्यंत संथ गतीने, म्हणजे फार स्लो, काही कोट्यवधी वर्षांच्या काळात घडतं. लालबागमधला खडकही बदलला आहे. आधी तो एका प्रकारचा खडक होता, आता दुसऱ्या प्रकारचा झाला आहे. कधीतरी तो घनरूप होता, कधीतरी तो वितळलेल्या स्वरूपात. घनरूप म्हणजे सॉलिड, वितळलेलं म्हणजे असं मेल्टेड फॉर्ममध्ये. आता तो एका छोट्या टेकडीसारखा दिसतो, पण पूर्वी कधीतरी तो अगदी जमिनीखाली होता. वितळणारे, हलणारे, बदलणारे खडक, जमिनीखालचे आणि समुद्रातले खडक, 3 वेगवेगळ्या प्रकारचे असणारे खडक, वर्षानुवर्षांच्या आठवणी जपणारे खडक. आणखी कुठली रहस्य आपल्या पोटात दडवून ठेवतात हे खडक? खडकांची नोंद ठेवण्यासाठी ना एक डायरी करा. तुम्ही जेव्हा जेव्हा एखादा नवीन खडक पाहाल तेव्हा त्याचं बारकाईने निरीक्षण करा. तुम्ही त्यांचे काही नमुनेही गोळा करायला सुरुवात करू शकता. आणि तुम्हाला एक गायडन्स म्हणून खाली काही अशी प्रश्नांची यादी देतोय, तर त्या यादीनुसार तुम्ही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ते खडक कुठे सापडले? खडक खडबडीत आहे की गुळगुळीत? खडक कठीण आहे का? तुम्ही दाब दिल्यावर त्याचा भुगा होतोय का? तो रंगीत आहे का? की त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या छटा आहेत? त्यावर रेषा आहेत का किंवा इतर काही नक्षी आहे? खडक चमकतोय का? खडकांमध्ये थर दिसत आहेत का? तो खडक कुठल्या प्रकारचा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्या आसपास इतर काही खडक आहेत का? ते सुद्धा असेच दिसत आहेत का? कशी वाटली ही जुन्या नव्या खडकांची एक माहितीपर गोष्ट? मला वाटतं काही काही ठिकाणी असे खडक दाखवणारे काही एक्झिबिशन्स, म्हणजे काही ठिकाणी अशी चांगली प्रदर्शनंसुद्धा असतात. तर अशा एक्झिबिशन्सना नक्की भेट द्या. त्यातनं सुद्धा तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल. आणि मी या माझ्या गोष्टीमध्ये काही फोटो घातले आहेत जे आम्ही गोव्याला दूधसागर इथे काही खडक पाहिले होते वेगळ्या प्रकारचे. तर ते पण तुम्ही आवर्जून बघा. पुन्हा भेट होईलच. इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया.